विधिमंडळात अमोल मिटकरीच दादांना न्याय मिळावा याकरता बोलताना दिसले। अजितदादांच्या पक्षातील लोकांना शांत बसण्याच्या सूचना दिल्या होत्या असंही समजतंय। रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। आमच्या काळ्या जादूवर विश्वास नाही, पण दादांच्या घराबाहेर काळी जादू करणाऱ्यांचा नेमका हेतू काय होता? आमदार रोहित पवार यांचा सवाल। अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी सुनेत्रा पवारही नाराज, पण जबाबदाऱ्यांमुळे त्यांना बोलता येत नसावं, रोहित पवार यांचं वक्तव्य। राजकारणातून पवारांचं वलय संपवण्याचा प्रयत्न, पण दादांची कॉपी करून कुणीही पवार कुटुंबाचं राजकीय अस्तित्व संपू शकत नाही, रोहित पवार यांनी केलं स्पष्ट। बारामती पोटनिवडणुकीत मोठा भाऊ म्हणून भाजप पाठीशी खंबीरपणे उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याकरता सर्वतोपरी मदत करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। दुसऱ्या गुन्ह्यात अशोक करातला 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। तिसऱ्या गुन्ह्यासंदर्भात खरातची उद्या पुन्हा सुनावणी। बोंधू अशोक खरातनं परदेशात स्वतंत्र बेट खरेदी केल्याची माहिती। अनेक अधिकारी आणि राजकारणी देखील या बेटावर जाऊन आल्याचं वृत्त। आणि जगाच्या नजरात थोड्याच वेळात सुरू होणाऱ्या अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांसह इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची यांच्या पत्रकार परिषदेकडे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होणार पत्रकार परिषद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।